कैवल्यवासी शंकर जाधव स्वाभिमानी ओपीएस एनपीएस कर्मचारी पॅनलमधून औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर संघटनेचे अभ्यासू व धडाकेबाज नेते विजय भांगे सर यांनी अध्यक्ष या पदाकरता आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांना सादर करत असताना औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर संघटनेचे अध्यक्ष मोठे सर, ज्येष्ठ नेते मार्गदर्शक बाळकृष्ण पुतळे, सटवाजी होटकर, शिवानंद चडचण, शेळके सर, आरजे शिंदे, आशुतोष नाटकर, शशिकांत भालेराव तसेच आरोग्य विभागाचे रंगरेज व पटेल यांच्यासोबत अध्यक्ष या पदाचे उमेदवार विजय भांगे सर यांच्यासोबत राजाभाऊ सोनकांबळे, जेथे मॅडम आणि त्यांच्यासोबत महिला कर्मचारी मोठ्या संख्येने निवडणूक निर्णय अधिकारी यांना उमेदवारी देत असताना दिसत आहेत। मी विजय भांगे, उपनिरीक्षक शासकीय ITI विजयपूर सोलापूर। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्तीच्या इलेक्शन होऊ घातलेलं आहे, त्यासाठी मी अध्यक्षपदासाठी आज अर्ज भरलेला आहे। अर्ज भरायचं कारण एवढंच आहे की आमच्या एनपीएधारकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही प्रभावीपणे मांडू इच्छितो आणि आमचा जो जुनी प्रश्न पेन्शनचा प्रश्न चिघळलेला आहे अक्षरशः की जो कधीच मार्गी लावला पाहिजे, फक्त आश्वासन आश्वासन मिळत आहे। हे आश्वासन तडीच नेण्यासाठी आमच्या एनपीएधारकाची टीम या मध्यवर्तीमध्ये कार्यरत असणं गरजेचं आहे। या एनपीएधारकाच्या टीममध्ये अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यासाठी मला सर्व सहकारी उपस्थित केले, त्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि सर्व एनपीएधारकांनी कर्मचाऱ्यांना माझं विनम्र निवेदन आहे की आपलं हक्काचं आणि विश्वासाचं मत आहे की कुणाच्या दबावाखाली येऊन देऊ नका। तुम्ही कुणाला पण द्या, पण ते तुमच्या कुणाच्या दबावाखाली देऊ नका, ते मत द्या विश्वासाच्या माणसाला आणि मी तुम्हाला हा विश्वासाची हमी देतो की तुम्ही जर ते मत मला दिलं तर 100% तुमच्या मताचं मी सोनं करणार आणि आपल्या प्रश्नासाठी प्राणपणाने लढणार एवढे शब्द देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी तिरुपती ज्ञानोबा मुंडे, शासकीय ITI शिल्पनिदेशक सोलापूर या इथे कार्यरत आहे। मध्यवर्ती राज्य मध्यवर्ती संघटनेचं इलेक्शन सुरू झालेलं आहे, तर आमचे विजय भांगे सर आहेत। गेले 10 वर्षापासून NPSचे मुद्दे सर्व अभ्यासूपणे मांडणारे व्यक्तिमत्व आहे, त्यांना सर्व गोष्टीची जाण आहे, यांनी काम केलेलं आहे संघटनेमध्ये, NPS संघटनेमध्ये। तर या मध्यवर्ती संघटनेमध्ये यांना अध्यक्षपदावर या पदावर सर्वांमध्ये निवडून द्यावे असे मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो। याचा पूर्ण अनुभव आहे आणि त्यांनी या पदाला न्याय देतील असं मला पूर्ण विश्वास आहे। हां बोला। मी राजाभाऊ सोनकांबळे, राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेच्या पूर्वीच्या पॅनलमधला सहसचिव। आज राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेची पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे। या निवडणूक प्रक्रियेमध्ये आम्ही कैलासवासी शंकरराव जाधव साहेब NPS धारक समिती नावाचे पॅनल तयार केलेले आहे आणि ह्या NPS धारक पॅनलच्या माध्यमातून आम्ही हे निवडणूक प्रक्रिया राबवत आहोत। या पॅनलमध्ये आम्ही 100% NPS धारक कर्मचाऱ्यांना उमेदवारी दिलेली आहे। यामध्ये प्राधान्याने ITIचे गट शिल्पनिदेशक विजय भांगे सर प्रामुख्याने अध्यक्षपदासाठी आम्ही त्यांना सूचक केलेलं आहे आणि आम्ही जे जुने पदाधिकारी आहोत त्यांच्या पाठीमागे आम्ही त्यांचे मार्गदर्शक म्हणून आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत। तर सोलापूर शहरामधील जे काही खातेनिहाय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आहेत, मतदार सभासद आहेत, त्यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी आमचं जे स्वाभिमानी पॅनल आहे कैलासवासी शंकरराव जाधव NPS धारक पॅनल, या पॅनलमध्ये जे काही आमचे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना आपण सर्वांनी स्वाभिमानानंच मतदान करून या पॅनलला निवडून द्यावं असं मी आपल्याला सर्वांना नम्रतेची विनंती करत आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। निवडणुकीसाठी अध्यक्षपदासाठी मी अर्ज भरला आहे। अर्ज का भरला बघा, तर आमच्या NPS धारकाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न ज्या पोटतिडकीने मी मांडू शकतो, आमचे गवळी सर मांडू शकतात, आंबटकर सर मांडू शकतात, कारण पोट दुखायला लागलं आहे आमचं आणि औषध आम्ही दुसऱ्याला मागून काय अर्थ आहे का? आमचं पोट दुखायला औषध आम्ही खाल्लं पाहिजे, दुसऱ्यांना औषध खाऊन त्याला गुण येणार आहे का? हे 100% आहे। औषध सगळेजण आम्हाला देऊ शकतात, पण गुण कुणाला येणार आहे? आम्हालाच येणार आहे। त्यामुळे 100% NPSची ताकद जी आहे ती ताकद त्यांना कळलेली आहे आणि त्यांनी पॅनलचं नाव परिवर्तन दिलं, पण त्यांनी कुठलंही परिवर्तन केलेलं नाही। आत्ताच आमचे सचिव शेळके सरांनी सांगितलं 1930 नाही सर, फक्त 930 मतदार पात्र केले त्यांनी। म्हणजे त्यांचं जे हे आहे ते ठोकशाहीकडे चाललेलं आहे, पण ही ठोकशाही आपण 100% मोडीत काढूया। आत्ताच आमच्या रंगरेज मित्रांनी सांगितलं, पटेल सरांनी सांगितलं की बाबा ह्यांचे जे सभासद पावत्या आहेत, सभासद पावत्या केलेल्या नाहीत। आता ESI हॉस्पिटल आहे, ESI हॉस्पिटलमध्ये 6 पावत्या आहेत, पण त्यांना कुठलाही मतदानाचा अधिकार दिलेला नाही। अशा 70 लोकांना त्यांनी मतदारापासून वंचित ठेवले। आता आदिवासी विकास कार्यालय असेल, तिथे एक 14 मतदार आहेत, तर त्यांच्या ऑफिसला कुठलंही पत्र त्यांनी दिलेलं नाही की तुम्ही मतदानाला पावती करा किंवा या। फक्त त्यांना जिथं जिथं पाहिजे तिथं त्यांनी पावती पुस्तक फिरवले आणि पावत्या केलेत। इव्हन दो आपल्या ITIचे सुद्धा पावत्या करायला तयार नव्हते। ज्यावेळी आम्ही काटकर साहेबाला मी स्वतः फोन केला, कोकाटे साहेबाला लाईनवर घेतलं, त्यावेळी त्यांनी म्हटले की ठीक आहे यादी घ्या आणि त्यांची पावत्या करा। तर अशा प्रकारे हे जी ठोकशाही आणि मोगलाई यांनी चालू केली याला 100% आपण मोडीत काढू आणि सर्व NPS धारकांसोबत जर आमची सर्व जुने लोक असतील
तर 100% मला विजयाची खात्री आहे. आणि मला एकच कळते, जरी त्यांनी आम्हाला वेगळं केलं असलं की असे हे आमचे सभासद वेगळे केले, यांना मतदानापासून वंचित ठेवलं, तर आम्ही एकत्र आलो ते तत्वाने एकत्र आलो आहे. आमचे तत्व कधी ते तोडू शकत आहेत, बाकी काय पण तोडू शकतील. त्यामुळे त्या तत्वाने आपण एकत्रित राहू आणि 100% त्याच्याविरुद्ध लढा राहू, संघर्ष करू आणि विजय आपलाच आहे एवढी मला खात्री वाटते. माझे 2 शब्द संपले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.